सांगतेस गौरी? एवढं सगळं झालं होतं, मला यातलं काहीच माहित नाही. दादाला किती. गौरी हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होणार आहे. मी बोलते ना दादाशी उद्या सकाळी. अर्पिता ताई, त्याची काही गरज नाही आता. गरज नाहीये म्हणजे? बघ मी ओळखते दादाला. हे सगळं पचवायला त्यालाही खूप जड जाणार आहे. तू समजून घेईल अगं. आपण दोघी मिळून त्याला बाहेर काढून न्यायच्यात ना. पण अर्पिता ताई, त्यांना यातनं बाहेर काढायची गरजच नाहीये. म्हणजे ते स्वतः या सगळ्यातनं बाहेर पडतील, कारण त्यांच्या नजरेसमोर तन्वी नसणार आहे आता. म्हणजे मी आता या घरात नाही थांबू शकत. येते गौरी. नाही गौरी, अगं असं काय करतेस तू? काय जाशील घर सोडून? हे बघ, मला माहिती आहे या सगळ्यामुळे तू पण खूप दुखावली गेली असणार. तू असं डोक्यात राग नको घालून घेऊस गौरी. नाही अर्पिता ताई, मी जो काही निर्णय घेतलाय तो रागाच्या भरात नाही घेतलाय. पण माझं आणि सरांचं नातं शक्य नाहीये, आणि हेच ते मला खूप आधीपासून सांगायचा प्रयत्न करत होते, पण मी नाही ऐकलं. कारण मला कायम असं वाटायचं की मी त्यांचं मन वळवू शकेन, मी बायको म्हणून त्यांना स्वीकार करायला लावू शकेन. ते शक्यच नाही. ही गोष्ट कधीच माझी नव्हती ताई. आणि तन्वीच्या प्रेमाचा विसर पाडून त्यांनी दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करणं शक्यच नाहीये. ते नाही करू शकणार. आणि का करावं त्यांनी असं? मुळात जे लग्नच त्यांच्या मनाविरुद्ध आणि बळजबरीनं झाले, त्या नात्याचं आयुष्यभर ओझं का वाहावं त्यांनी? कारण लग्न आणि नवरा बायकोचं नातं म्हणजे भातुकलीचा खेळ नाहीये. आज केलं उद्या मोडलं असं नाहीये गौरी, आणि हे त्याला चांगलंच माहितीये. पण त्यांनी जे काही केलं ते मुद्दाम नाही केलंय अर्पिता ताई. त्याचं सोड गौरी. तुला हे नातं टिकून ठेवायला हवं, कारण तुझं प्रेम आहे त्याच्यावर. क्षणोक्षणी तू तुझ्या आधी दादाचा विचार करतेस. त्याच्या आनंदासाठी तू नेहमी स्वतःला मागे ठेवतेस. तू तुझं आयुष्य त्याच्याशिवाय इमॅजिन करू शकणार आहेस का? पण ते त्यांचं आयुष्य माझ्याशिवाय इमॅजिन करू शकतात. मी आजवर फक्त त्यांचाच विचार करत आली, आणि त्यांच्या आनंद इतकं मोठं माझ्यासाठी दुसरं काहीच नाहीये. पण मी या घरात राहण्यामध्ये त्यांचा आनंद नाहीये. हे बघ गौरी, प्लीज असं काही बोलू नकोस. तन्वीबद्दलचे सगळे गैरसमज दूर झाले ना की त्याचं तुझ्याबद्दलचं मतही बदलेल कदाचित. एक चान्स दे ना तुझ्या प्रेमासाठी, एक चान्स प्लीज. नाही अर्पिता ताई, मी नाही देऊ शकत एक चान्स. ना मला, ना त्यांना, ना प्रेमाला. मुळातच आम्ही दोघंही दोन वेगळे वेगळे खेळ खेळत होतो, ज्यामध्ये कोणीच जिंकू शकत नाही. अर्पिता ताई, मी कायम किनाऱ्यावरच होते हो. मी कितीही हातपाय मारले ना तरी तरुण दुसऱ्या बाजूला नाही जाऊ शकत. मी काहीही केलं ना तरी ते कधीच योगदान नाही होऊ शकत. ती कायम लुडबुडच राहील. मला आशीर्वाद द्या अर्पिता ताई. मला माहिती हे बोलायची गरज नाहीये, पण आता राहवत नाही म्हणून बोलते. प्लीज यांची काळजी घ्या. गौरी, गौरी प्लीज नको जाऊस ना गौरी. मला आत्ता कळलं की तुम्ही माझ्यावर एवढे का चिडायचात. मला आत्ता कळलं की मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ नये म्हणून तुम्ही का इतका विरोध करत होतात. तेव्हा मला असं वाटायचं की तुमच्यासाठी कॉलेजचं स्टँडर्ड, कॉलेजचं स्टेटस खूप महत्वाचं आहे, म्हणून तुम्ही असे वागताय. पण तुम्ही माझ्यावर रागवत होतात ते माझ्या चेहऱ्यामुळे, म्हणून तुम्हाला मी तुमच्या समोरही नको होते.
ह्या सगळ्यात तुमची काही चूक नाहीये सर. खरंच अजिबात चूक नाहीये तुमची. चूक असली तर ती परिस्थितीची. तुम्ही प्लीज प्लीज ह्या सगळ्याचा दोष स्वतःला देऊ नका. आणि माझ्याकडनं काही चुकलं असेल तर सॉरी. इथून पुढे असं नाही होणार. गौरी मला बोलू देत सर. आज खूप वेळ नाही घेणार आहे मी तुमचा. मला आत्ता कळलं की ज्या गोष्टीत मी स्वतःला बसवायचा प्रयत्न करत होते ना, ती गोष्ट कधी माझी नव्हतीच. ती गोष्ट तन्वीची होती. तन्वीची आणि तुमची. तुमचं माझ्यावर चिडणं, रागवणं, मला ओरडणं, माझ्यासाठी भांडणं, माझी काळजी घेणं, माझ्याशी प्रेमानं वागणं, हे सगळं माझ्या वाट्याचं नव्हतं. तन्वीच्या वाट्याचं होतं. आणि ते चुकून माझ्या वाट्याला आलं. मी चुकून तुमच्या आयुष्यात आले आणि तेही तन्वी बनून. गौरी मला तुला कधीच दुखवायचं नव्हतं. सर मी म्हणाले ना तुम्हाला, ह्या सगळ्यामध्ये तुमची चूक नाहीये. खरंच तुमची चूक नाहीये. अहो माझ्या आणि तन्वीच्या दिसण्यामध्ये इतकं साम्य आहे की तुम्हाला काय, मॅडमना काय, त्या दिवशी कॉलेजमध्ये आलेल्या त्या मिस्टर बाणवलींना सुद्धा मी तन्वीच वाटले. आता दिसतो आम्ही सारख्या, पण आमचं फक्त रूप सारखं आहे, नशीब नाही. तन्वीच्या नशिबात माहीचं प्रेम होतं, पण माहीला कायम भूतकाळातली तन्वी हवी होती आणि मला मात्र वर्तमानातले अभिमन्यू राजे शिर्के. पण हा मेळ बसणं शक्यच नाहीये. सरची गोष्टच माझी नाही. त्या गोष्टीतून, या घरातून आणि तुमच्या आयुष्यातून निघून जाणं शहाणपणाचं ठरेल. खरं तर तुम्ही मला लग्नाच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तू या नात्यातून मोकळी आहेस. पण त्या सगळ्याचा अर्थ ना मला आत्ता समजतोय. अर्थात हे नातं मी मनापासून स्वीकारलं होतं आणि मला हे नातं हवं होतं. पण आता मनानं आधीच एका बंधनात असणाऱ्या माणसाला दुसऱ्या बंधनात नाही अडकवता येत. आई, तुझ्या जाण्याचं खापर मी कायमच दादावर फोडत आली. पण मला आज कळलं कशा कशातून जात होता ते. तू आणि तन्वी दोघी एकाच वेळी त्याच्या आयुष्यातून निघून गेलात ग. मला कळतच नव्हतं की नेमका याचा प्रॉब्लेम काय. आज कळतंय की त्याच्या आयुष्यात कुणालाच का जागा नाहीये. ते सगळ्यात आवडत्या दोन व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यावर त्याच्या आयुष्यात जी पोकळी तयार झाली कोणीच नाही भरून काढू शकणार. नाही अगं, गौरीची गोष्टच वेगळी आहे. अगं हे कोडं सोडवायला मला इतकी वर्ष जमलं नाही, ते तिने इतक्या कमी दिवसात करून दाखवत. खरंच तिचं खूप प्रेम आहे ग आपल्या दादावर आणि तिच्या एवढी दादाची कोणीच काळजी नाही घेऊ शकत. गौरी सारखी मुलगी दादाला शोधून सुद्धा सापडणार नाही. आणि गौरी जर दादाच्या आयुष्यातून निघून गेली ना तर खरंच खूप खूप एकटा पडेल ग आई. दादाला, या घराला गौरीची खूप गरज आहे ग. प्लीज थांबव गौरीला, प्लीज थांबव, प्लीज थांबव गौरीला.
एकच रिक्वेस्ट आहे, ह्या सगळ्यासाठी स्वतःला दोषी नका हा ठरवू, स्वतःला त्रास नका करून देऊ हा. आणि चहा कॉफी जरा कमी प्या, ऍसिडिटी होते तुम्हाला हा. आणि सगळं खरं कळल्यानंतर तुम्ही तन्वीला माफ केलंच आहे. मी जर काही वेडवाकडं बोलले असेल तर मलाही माफ करा प्लीज. येते. जे काय झालं माझी चूक होती की नाही मला माहित नाही, पण तुझी चूक काहीच नव्हती का? तरी शिक्षा मात्र तुलाच भोगावी लागली. रडू नका, मी तुम्हाला भेटायला येत जाईन ना. काळजी घ्या. आणि सॉरी, मी मगाशी खूप बोलले ना तुम्हाला, रागाच्या भरात ओरडले पण तुमच्या अंगावर. आणि ते सगळं जाणून घेताना तुम्हाला पण त्रास होतच असेल. मला माफ करा प्लीज. आई म्हणून सगळ्या चुका पोटात आल्या प्लीज. येते. हे घर माझं नाहीये, ही जाता माझी नाहीये ना. मी अभिमन्यू साहेबची कोणी लागते ना तुमची. येते. मला माहितीये तुम्हाला माझी खूप सवय झाली, पण काही काळजी करू नका. सर आहेत ना, सर तुमची काळजी घेतील. सर आहेत, अर्पिता ताई आहेत. फक्त त्यांच्याकडे हट्ट करायचं नाही हा, त्यांना त्रास द्यायचा नाही. आता मला जाऊ देत, मला खूप महत्वाचं काम आहे. मी येते. गौरी, गौरी, गौरी चल चल, आता आमच्या बरोबर चल. आताच्या आता ह्या घरामध्ये तू एक मिनिटही थांबायचं नाहीयेस. आई बाबा प्लीज थांबा प्लीज. अहो काय म्हणून थांबू मी हा? माझ्या मुलीचं ह्या घरामध्ये कसं वाटोळं होतं हे बघायला थांबू का? तुम्ही तिचा छळ करून तिला कसं मारताय हे बघायला थांबू? आई काय बोलतेस तू? तू गप्प बस गौरी. अगं एवढं सगळं होऊ नये तुला अजूनही ह्यांचीच कड घ्यायची? तुझ्यासारखी गुणी मुलगी ह्यांच्या घरी सून म्हणून यावी एवढी लायकी नाहीये ह्यांची. आणि तुम्ही माझ्या मुलीचा जीव घ्यायला निघालेला. तिचे आईबाप अजून जिवंत आहेत. आई थांब.
मी आपल्याच घरी यायला निघाली, कायमची. गौरी, गौरी प्लीज असं नको करू, प्लीज. गौरी प्लीज असं करू, प्लीज ऐक माझं. गौरी काय झालं? कोणी काय बोललं का तुला? नाही बाबा, मला कोणीही काहीही बोललेलं नाहीये, कोणी काहीही केलेलं पण नाही. पण ह्या घरात यायचा निर्णय माझा होता. आता ह्या घरातनं बाहेर पडायचा निर्णय सुद्धा माझाच आहे. प्लीज. अर्पिता ते जाऊ देत मला, आणि काळजी घ्या स्वतःची. मला कल्पना आहे, मी तुमच्याशी, गौरीशी खूप वाईट वागले. नको नको ते बोलले मी. मला माफ करा. येते. मॅडम तुम्ही आज चला. नाही ती जाणार, ती थांब, तिला थांबव. थांब, नाही थांब, ये बघ बघ, ती चालली. तिला थांबव ना, ये लवकर, हिला थांबव, हिला थांबव ना, हिला थांबव, थांबव हिला. सॉरी. माफ कर मला. माफ कर मला. आई बाबा प्लीज ह्यांना काही बोलू नका. येते. गौरी थांबशील प्लीज. तुझ्यापासून आता लपवण्यासारखं काहीच उरलं नाहीये. जे घडलं ते सगळं तुझ्या समोर आहे. मी असं का केलं, का वागलो, हे सगळं तुला आता कळलंय. हे खरं सांगतो, माझी एवढीच इच्छा होती की माझ्या भूतकाळाचा परिणाम तुझ्या भविष्यावर होऊ नये. तुला दुखवायचा कधीच हेतू नव्हता माझा गौरी. तुला जपायच्या राहतात मी तुझ्यात कधी गुंत गेलो मला कळलंच नाही. प्रेमाच्या धास्तीने मी तुला माझ्यापासून लांब ढकलायचा प्रयत्न केलास, पण तू मात्र मला माझ्या सत्याच्या जवळ घेऊन आलीस. राग आणि द्वेष हेच माझं इतकी वर्ष जगण्याचं कारण होतं. आता काहीच शिल्लक राहिलं नाही. मला माझ्या नव्याने जगण्याचं कारण शोधायला लागेल गौरी. तू मदत करशील प्लीज. मला पुन्हा प्रेम करायला शिकवशील. हरवलेल्या माईला शोधायला मदत करशील. या अभिमन्यूला गौरीच्या गोष्टीत सामील करून घेशील. आई बाबा, आता तुमच्या परवानगीने मला गौरीच्या गळ्यात हे मंगळसूत्र घालायचंय.
गौरी बेस्ट ऑफ लक माई माई हाँ तन्वी नाही गौरी अभिमन्यू राजशिर्के गौरी नमस्कार. तर अभिमन्यू आणि गौरीची गोष्ट इथे संपते. आणि तन्वी आणि माहीची सुद्धा. तुम्ही सगळ्यांनी या मालिकेवरती भरभरून प्रेम केलं. भारतातली पहिली AI तंत्रज्ञानाचा वापर केलेली ही मालिका आता तुमची रजा घेते. तर आमच्या तू भेटशी नव्यानेच्या संपूर्ण टीम कडून आणि सोनी मराठी वाहिनीकडनं तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.